स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय शिवराम वीरप्पा मैंद्रकर यांच्या स्मृती दिनानिमित्त रणवीर योग निसर्गोपचार केंद्र सोलापूर व मराठी विज्ञान परिषद शाखा सोलापूर आणि लेवा पाटीदार बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार 17 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते 5 या कालावधीत श्री द्वारकाधीश मंदिर, विजयपूर रोड, शिवधारे फार्मसी कॉलेज जवळ येथे निसर्गोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली। आणि मला सांगायला आनंद वाटतो की क्रांतिवीर मैंद्रकर त्याच्यामधले अतिशय निष्णात आहेत। 32 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे। महाराष्ट्रात भारतामध्ये निसर्गोपचारामध्ये अतिशय तज्ञ व्यक्ती आहे। तर हा निसर्गोपचार काय आहे आणि त्याचं प्रशिक्षण कुठे मिळेल वगैरे असे प्रश्न काही लोकांच्या मनात असतात। तर येत्या रविवारी 17 तारखेला आपण द्वारकाधीश मंदिर, विजयपूर रोड येथे एक दिवसाचं निसर्गोपचार प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे। अशा प्रकारचे शिबिर आपण सातत्याने घेत राहतोय। एक शिबिर घेतलं की आपण शिकलो का वगैरे असा प्रश्न कोणाच्या मनात येऊ शकतो, पण एका दिवसामध्ये असं ते शिकून होत पण नाही। आज जर आपण बाहेरची परिस्थिती बघितली तर माणूस आजारी पडला, दवाखान्यात जातो, बरा होतो आणि त्याचं बिल एवढं मोठं येतं की बिल बघून तो पुन्हा एकदा आजारी पडायची शक्यता आहे। तर यासाठी सगळ्यात चांगला इलाज काय तर माणसाने आजारी पडू नये। तर माणूस आहे म्हटल्यानंतर आजार त्याला व्याधी लागणार आहे, आजारी पडणारच आहे। अगदी भगवान राम असतील, श्रीकृष्ण असतील, हे सुद्धा आजारी पडलेलेच होते, कारण ते मानवी रूपात आलेले आहेत, ते मानवी रूपामध्ये आलेले आहेत। तर आजार तर लागणारच आहे, पण पहिली पायरी जी आहे की माणसाने आजारी पडू नये। याच्यासाठी काय करता येईल तर जी भारतीय आहार विहार पद्धती आहे, जीवन पद्धती आहे, ती जर आपण अंगीकारली तर माणूस आजारी पडणार नाही। आणि जर आजारी पडला तर निसर्गामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की ज्याने तुम्ही बरे होऊ शकता। आमचा कुठल्याही पॅथीला विरोध नाही, उलट ॲलोपॅथी आहे म्हणून आज जग चाललेलं आहे, बऱ्यापैकी लोक जगतायत चांगल्यापैकी। विरोध कुठल्याही पॅथीला नाही, पण त्याचबरोबरीने आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार ह्याचा सुद्धा प्रचार प्रसार वाढला पाहिजे। त्यासाठी एक दिवसाचं प्रशिक्षण शिबिर द्वारकाधीश मंदिर येथे येत्या रविवारी 17 तारखेला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत आयोजित केलेलं आहे। निसर्गोपचार म्हणजे उपचार नाही आहे, जीवन पद्धती असावी। निसर्गोपचार म्हणजे निसर्ग जीवन पद्धती असावी। निसर्गानं जसं दिलंय त्याचा वापर करणं म्हणजे निसर्गोपचार। याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत। आता जे चित्रला आले जे येणार आहेत त्याला सहज मला म्हटलं ते मला तर अशी खोकला होता, तर म्हटलं पेढे दे। सर मला खोकला लागला, तुम्ही पेढे मागताय? म्हटलं काय? अरे म्हणजे खोकला लागलाय तर तुझं निसर्ग सांगायला लागला तुला खोकला लागलाय, पुढचे उपचार कर। तर सर्दी, खोकला, ताप हे निसर्गाचं एक सांगणं आहे की तुमच्या शरीरात काहीतरी बदल व्हायला लागलाय, त्याच्यावर उपचार करा। पण त्यासाठी औषधं कुठलं आहे? पॅरासिटामॉल घेतलं तर लगेच बरा होतो असं सांगितलं जातं, पण निसर्गोपचारामध्ये चादर लपेट सांगतोय आम्ही। जे गरम पाण्याची चादर बुडवतोय त्या व्यक्तीला गुंडाळलं जात आहे, त्याच्यावर थंड पाण्याची चादर गुंडाळली जाते आणि कोरडी चादर, आणि 20 मिनिट त्याला झोपवलं जाते, त्याचा ताप पूर्ण कमी होतो। इथं प्रशिक्षणामध्ये आम्ही असं हे करणार आहोत, सगळे जे कोल्ड्रिंक्स आहेत त्या कोल्ड्रिंक्समध्ये काय घडलं, रंग बदलले की नाव बदलतं आहे, थम्सअप असेल, मिरिंडा असेल किंवा अजून इतर काही गोष्टी असतील। याच्यामध्ये निसर्गाचं जर तुम्ही घरी जाऊन आत्ता जास्वंदीचं फूल उकळा आणि त्यात लिंबू पिळा, सुंदर लाल रंग येतो, गरम पिला तर चहा होईल आणि त्याला थंड करून पिला तर शरबत होईल। अशा गोष्टी प्रॅक्टिकली शिकवणार आहोत। या पत्रकार परिषदेस रघुनाथ बुतडा, लक्ष्मीकांत ओमानी, डॉक्टर क्रांतिवीर मैंद्रकर उपस्थित होते।